माझं मत माझं सरकारमध्ये आपण आज पोहोचलोय अकोलामध्ये. अकोला लोकसभा मतदारसंघाची इतिहास जर आपण पूर्ण मतदारसंघाचा पाहिला तर ब्रिटिश काळापासून ही भारतातली मध्यवर्ती मोठी बाजारपेठ होती आणि आज इथल्या सगळ्या स्पिनिंग मिल असतील, जिनिंग मिल असतील, त्या सगळ्या बंद पडल्या. इथला कामगार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि इथल्या कापसाला खऱ्या अर्थाने भाव मिळतो का? या विदर्भात पिकणाऱ्या प्रत्येक वस्तूला, साहित्याला तितकीच किंमत मिळते का? आणि या सगळ्या मुद्द्यावरती इथल्या मतदारांच्या नेमक्या काय भावना आहेत आणि येणाऱ्या लोकसभेतल्या या उमेदवारांकडनं त्यांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. उमेदवारांचे सगळे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. खासदार संजय धोत्रे आहेत, आम आदमी पार्टीचे ठाकूरदास आहेत आणि अझर हुसेन काँग्रेसकडनं आलेले आहेत आणि फुंडकर भारिप बहुजन महासंघाकडनं इथे प्रतिनिधित्व प्रकाश आंबेडकरांचं करतायत. या सगळ्यांना आपण मतदारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला लावणार आहोत. पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. माझा धोत्रे साहेबांना प्रश्न आहे की गेल्या 10 वर्षामध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी आपण कुठला असा कारखाना आणला का की त्यांना रोजगार मिळेल असं? रोजगाराचा सगळा प्रश्न सगळ्याच मतदारसंघात धोत्रे साहेब आहेत. रोजगार किंवा उद्योगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही काही अकोल्याचीच परिस्थिती नाही, जवळपास या संपूर्ण महाराष्ट्रातच इथलं जे सरकार आहे आणि इथलं लोड शेडिंग, विजेचे दर यामुळं महाराष्ट्राची उद्योगात पिछेहाट होत आहे. त्याला अकोलाही अपवाद नाही. अकोला अपवाद नाही, पण MIDC मध्ये बऱ्याच कारखानदारांनी फक्त प्लॉट घेऊन अटकवलेले आहेत. असंच इथल्या व्यापाऱ्यांना इथल्या खासदार साहेबांनी काही प्रोत्साहन देऊन त्यामुळे रोजगार उपलब्ध होईल अशी काही योजना आखली आहे का की किंवा मागच्या 10 वर्षात केली आहे का? रोजगार उपलब्ध होईल गेल्या 10 वर्षात काय प्रयत्न केलाय? हे जे म्हणतात यामध्ये बरंचसं तथ्य आहे. कारण की अनेक लोकांना असं वाटते की MIDC मध्ये प्लॉट घेणं जसं इतर ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करतो तशा प्रकारे काही लोक प्रयत्न करतात. परंतु आम्ही बरेचसे प्लॉट गेल्या 3-4 वर्षामध्ये माझ्याकडे जे उद्योजक आले त्यांना प्लॉट मिळालेले आहेत आणि तिथं जे आतापर्यंत होतं की लोक 10-10, 15-15 वर्ष प्लॉट तिथं अडकून ठेवत होते ते प्रकार आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी झाले. शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे, शेतकरी एवढा कष्ट करतात, एवढं पीक पिकवतात, पण गारपिटी वगैरे होते, नुकसान होऊन जाते. मग शेतकऱ्यांनी तशा वेळेस काय करायचं? त्या कर्ज एवढा असतो, मग त्यासाठी सरकारने काही काढलं आहे का? आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही आहेत का सवलती? शेतकऱ्यांसाठी मला असं वाटतं की भारिप बहुजन महासंघाने जेवढे लढे उभारले तितक्या कोणाही पक्षाने आजपर्यंत लढे उभारले नाहीत. इव्हन एवढंच काय तर 2004ची आमची लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक आम्ही कापसाला भाव मिळण्यासाठीच लढवली होती आणि आज या क्षेत्रामध्ये विदर्भामध्ये विशेषतः अकोला जिल्ह्यामध्ये एकही सहकारी संस्था सुरू नहीं है. सगळ्या संस्था डोबघाईस आलेल्या आहे. मैं आपको एक बात बताऊं कि केंद्र शासन की बात करें आपके राज्य शासन की बात करें, पिछले 5 वर्षों में खेती में जितना इन्वेस्टमेंट हुआ है उतना पिछले 60-70 वर्षों में नहीं हुआ है इस देश के इतिहास में. एक बात, खेती में जो प्रगति का दर है वो आज दुनिया में किसी भी लेवल पर आप देख लीजिए कि हिंदुस्तान में बहुत अच्छा उसका स्पीड चल रहा है. लेकिन जैसा कि आप जानते हैं कि कुछ भागों के एक विशेष प्रश्न है, उसमें से एक हमारा अमरावती डिवीजन है, उसका प्रश्न है. जहाँ तक ये शेतियों के प्रश्न है, शताब्दी के जिसको आप लोग सबसे भारतीय जनता पार्टी जिसको सबसे प्रगतिशील राज्य मानती है गुजरात, उसमें भी आत्महत्या शेतकरी कर रहे हैं. सरकार नेहमी जे सांगते की आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही केलं, मला असं वाटते की शेतकऱ्यांसाठी जे केलं त्यापेक्षा सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. त्यांनी कोण्याही एकही खासदाराची मागणी नसताना त्यांनी परदेशातून जो कापूस येतो त्या कापसावरचं आयात शुल्क काढून टाकलं होतं आणि नंतर तो भाव 400-500 रुपयांनी कमी होत 3,500 भाव झाला. काही लोकांनी दुसऱ्या वर्षी 3200 रुपयात कापूस विकला. तसंच सोयाबीनचं होते. आमचे जर भाव वाढले तर लगेच तिकडचं पाम तेल आयात केलं जाते. तेच परिस्थिती कांद्याच्या बाबतीत आहे. माझं तर असं स्पष्ट मत आहे की सरकारने शेतकऱ्यासाठी काही जरी केलं नाही आणि नुसतं अडथळे जरी असे निर्माण नाही केले तरी शेतकऱ्याची परिस्थिती चांगली होईल. आम आदमी पार्टीचं सरकार कधी आली तर आम्ही प्रत्येक जो शेतकरी आहे त्याला नोकरी देणार आहे. आम्ही जो कोणी असेल शेतकरी त्याला नोकरी, हे ज्याच्याजवळ शेती त्याला नोकरी. शेतकऱ्याने शेती करायची का नोकरी करायची? त्याच्या घरामध्ये प्रत्येकाला कोणाला तर नोकरी येईल. कारण का जिथं सरकारी नोकरी आहे तिथंच त्या लोकांची शेती चांगली आहे. कारण का नोकरी असली तर तो शेताचा कारभार चांगला सांभाळू शकतो. कारखान्याचं विषारी पाणी नदीत सोडल्या जाते आणि या शहरातलं मलमूत्रही नदीत सोडल्या जाते. याला आम्ही स्वराज्य म्हणावं काय? याकरता उभे असलेले पक्ष आणि उमेदवार काय करतील? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे, मी येतो, प्रत्येकाने उत्तर द्यायचं. आमचा आप पार्टीचा विकास हाच मुद्दा आहे आणि भ्रष्टाचार संपवून हाच मुद्दा आहे. हे 2 मुद्द्यात आम्ही पास झालो तर आम्ही खरोखर भारत हा एकदम स्वर्गासारखा बनवून टाकणार आहे. जी काही आमची व्यवस्था आहे, आमची यंत्रणा आहे, मुळात ह्या सगळ्या समस्या ज्या निर्माण झाल्या ह्या सगळे जे लिकेजेस आहेत
जसं आता डॉक्टर साहेबांनी जो प्रश्न विचारला तोही आहे, कारण की MIDCचं त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये नियम आहेत. तुम्ही प्लॉट घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्याचा नकाशा सादर केला पाहिजे, 1 वर्षाच्या आत बांधकाम सुरू केलं पाहिजे आणि 2 वर्षाच्या आत बांधकाम संपलं पाहिजे. हे ॲग्रीमेंट आहे प्लॉट घेताना. व्यवस्था को बदलने का प्रश्न है, इस पर सभी एग्री करते हैं. आज राइट टू इन्फॉर्मेशन अगर आया है, अगर राइट टू फूड आया, अगर राइट टू एजुकेशन आए हैं, ये आए इसलिए है कि भाई हमको हमारी व्यवस्था बदलना है. इसको हमको लोकशाही प्रोसेस से ही करना पड़ेगा, क्योंकि सड़कों पर निकलकर जैसे कि आम पार्टी कर रही है, ये प्रश्न छूटने वाले नहीं है. पूरे देश के लोगों को एक जगह आकर हमारे इसमें क्या क्या कमी है और उसको किस प्रकार से हम दूर कर सकते हैं सोचना पड़ेगा. केंद्रीय कृषी मंत्री श्री शरद पवार आता परवा मराठवाड्यामध्ये आले होते. 3 दिवस ते मराठवाड्यामध्ये गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी फिरले. जालना जिल्ह्यातून सिंदखेड हे जे विदर्भातलं पहिलं टोक आहे ते अवघं 35 ते 40 किलोमीटर आहे. परंतु शरद पवारांना शेतकरी ते जाणते राजे म्हटले जाते. परंतु या माणसांनी कधी विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी इथल्या गारपिटीसाठी येऊन त्यांना पाहावंसं वाटलं नाही आहे. ही या विदर्भाची शोकांतिका आहे. त्यामुळे इथल्या आणि त्यांच्याच काळामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी सर्वाधिक जास्त आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे इथे व्यवस्था बदलण्याची फक्त भाषा केली जाते. गोकी हे गाव जिल्ह्यामध्ये कोण्या तालुक्यात आहे? सर्वांनी त्याचं उत्तर द्या. कुठलं गाव? गोकी 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 गाव कुठल्या तालुक्यात असं ते विचार. हे या मतदारसंघात दोन्ही जिल्हे आहेत. त्यामुळं कोण्या जिल्ह्यावर अन्याय करणं किंवा कोणाचं आपल्याकडे पळून आणणं हे त्या विषयात मी पळत नाही. काँग्रेसनी शिक्षणाचं खाजगीकरण केलं आणि बीजेपीनी त्याला विरोध का केला नाही? देश में व्यवस्था दोनों चलाना पड़ेगी. अगर किसी के पास पैसा है और उसके जरिए वो अपने बच्चे को शिक्षण देना चाहता है तो अधिकार आप उसको देना पड़ेगा. शासन ने उसकी जिम्मेदारी है कि जिनके पास पैसा नहीं है उनको शिक्षण दे. उसमें अगर शासन कम पड़ता है तो उसकी शासन जिम्मेदार रहेगा. त्या व्यवस्था इतक्या मोडकळीस आल्या की एखादा गरीबातला गरीबही असेल तरी तो सुद्धा नगरपालिकेतल्या शाळेत त्याच्या मुलाला टाकायला तयार नाही. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीचा दोन्ही याच्याशी संबंध आहे की अनेक मोठमोठ्या लोकांचे मुलं जोपर्यंत त्या शाळेमध्ये होते तेव्हा ते सुद्धा त्याकडे लक्ष देत होते. आज शासकीय व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे. आपको कानून मालूम नहीं. राइट टू एजुकेशन में कोई भी संस्था किसी को एडमिशन रिफ्यूज नहीं कर सकती. अगर करती है तो आप उस पर केस डाल सकते. राइट टू एजुकेशन आप देखिए, जो कानून आपको मालूम होना चाहिए कि आप उन पर केस कर सकते हैं. बिल्कुल आप नहीं, हमें महाराज साहब उन पर नहीं, हम कॉन्वेंट के शासन की जो योजना है महाराष्ट्र अपने ये नगर पालिका के स्कूल में जाने को ना तो सत्यानाश कर दिया ना उसका. कॉन्वेंट का पीक है आज अकोला जिले में, बुलढाणा जिले में. कोई ये तक्रारी नहीं है, कोई देखने को तयार नहीं है. आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये 2008 साली जे 5 मध्यम प्रकल्प आणि 4 लघु प्रकल्पांना मान्यता मिळाली होती. 2012 पर्यंत हे प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे होते. 2013 गेलं, 14 गेलं, एकही त्यातला प्रकल्प पूर्ण झाला नाही. आता म्हणतात की 2016 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. माझा या 4ही उमेदवारांना प्रश्न आहे की हा प्रकल्पासाठी तुम्ही काय करणार आहे? सिंचनाचा मोठा मुद्दा आहे महाराष्ट्रात, काय करणार तो सांगा. आमचं तर आता नवीन सरकार असल्यामुळे आता हे जे काही म्हणतील योजना आम्ही या पासच करणार आहेत. आणि दुसरा शिक्षणाचा जो मुद्दा आहे तर आम्हाला जे प्रायव्हेट हे आहे त्याच्यावर अंकुश लावायचा आहे आणि जे सरकारी शाळा आहे त्यांनाही आम्हाला व्यवस्थित डेव्हलप करायचं आहे. दिल्ली में इनकी गवर्नमेंट 49 दिन रही तो उसमें बाहर के बच्चों को इन्होंने एडमिशन बैन कर दिया. आपण तो मुद्दा घेऊया. आपण सिंचनाचा जो मुद्दा आहे तो सिंचनाचा मुद्दा सिंचनाचे ह्या जिल्ह्यातले विदर्भातले सर्वच प्रकल्पाच्या बाबतीत कमी जास्त हीच परिस्थिती आहे. केंद्र सरकार राज्य सरकार फंड देत नाही. त्यामुळं जो प्रकल्प 500 कोटीचा असतो तो प्रकल्प त्याला जे पैसे मिळतात ते पैसे एवढे कमी असतात की त्यापेक्षा त्या प्रकल्पाची किंमत वाढत जाते. हमको भी ये लगता है कि बहुत असमतोल निर्माण हो गया है और विदर्भ में जो एजुकेशन के लिए जो पैसा मिलना चाहिए वो मिलना चाहिए. उसके लिए हम भी उसके साथ. सिंचनाच्या मुद्द्यावर खरं तर हा प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला विचारायला पाहिजे. अजितदादा पवार यांच्यावर 65,000 करोड खाण्याचा आरोप झालेला आहे. सिंचनामध्ये त्यांनी SITवर शासनाने कमिटी सुद्धा अपॉइंट केलेली आहे. त्यात त्यांच्या सगळ्या आरोपांची चौकशी होऊन त्यातून तथ्य बाहेर येणार आहे. त्यामुळे ती चौकशी पूर्ण केली पाहिजे आणि सिंचनाला पैसा स्वतःच्या पोटात घालणाऱ्यांची चौकशी होऊन त्यांना शासन व्हायला पाहिजे. मतदार म्हणून आपण जी भूमिका बजावतोय ती भूमिका आपण खरंच त्यावेळेला जाऊन बजावतो का? आणि मग आपल्याला राहिलेले प्रश्न आपण केवळ या सगळ्या मुद्द्यावरती भांडत राहण्यापेक्षा योग्य उमेदवार निवडून देण्याकरता आपण मतदान केंद्रापर्यंत जातो का हा विचार मतदारांनी करायचा आहे. ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर परत भेटू.
लोकसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी सूतगिरण्याही होत्या आणि काही ऑइल इंडस्ट्री इथं होती. मात्र या ऑइल इंडस्ट्रीचं आता खाजगीकरण झालंय, जमिनी विकल्या गेल्या, मालकांनी जमिनी सगळ्या विकल्या. मात्र याच इंडस्ट्रीमध्ये, या कंपन्यांमध्ये, या मिल्समध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मात्र अजूनही देणी फिटलेली नाही आहेत. त्यांचे प्रश्न सगळे प्रलंबित आहेत. मुंबईतल्या गिरणी कामगारांना घरं मिळाली, त्यांच्या मागण्यांसाठी सरकार झटताना दिसलं. मात्र हे कामगार अजूनही सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. आपण विचारा, नेमकं कामगार मतदार म्हणून यांना काय वाटतंय? मला सांगा की काय नेमकं सरकारने करायला पाहिजे? कामगार मतदार म्हणून सरकारने पहिले कामगारांचे प्रश्न सोडवण्याच्या हिताने, कामगारांचे प्रश्न जवळपास गेल्या 20-20 वर्षापासून त्यांना एकही पैसा मिळालेला नाही आहे. प्रथम रोजगार बंद झाला आणि पैसा मिळत नाही. हे एक आझादी उद्योग स्थापन करायचं, त्या आझादी उद्योगाचे प्रश्न सोडवण्यासाठी एक समिती बनली होती. ती सुद्धा शासनाने आतापर्यंत त्याचे प्रश्न सोडवण्यात अजूनही निर्णय झालेले नाहीत. मला सांगा की या ऑइल इंडस्ट्रीचे 300 कामगार आहेत, सूतगिरण्याही बंद पडल्या. अशी कामगारांची किती संख्या ज्यांना न्याय नाही मिळाला? अशी आज अकोल्यामध्ये घेतले तरी अकोल्यात जवळपास 1 लाखाच्या वर कामगार असतील की ज्यांना न्याय मिळाला नाही. जसं मोहता मिल, सावतराम मिल, ह्या मिल NTCच्या मिला विकल्या गेल्या, पण तिथल्या कामगारांना न्याय मिळालेला नाही. लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये जे प्रतिनिधी जातात आणि ते लढा देतात की आम्ही कामगाराकरता असं करू, आमच्याकडून मतं घेतात आणि मताप्रमाणे ते आमचे काम करत नाही आहे, ही फार मोठी आपली धक्कादायक घटनेप्रमाणे कोणीच नियम चालत नाही. आज उपाशी आमचे 400 कामगार होते, त्याच्याबदले 100 कामगार मेले, 300 कामगार जिवंत आहे आणि सरकार हे बाकीचे बी लोक मरतील याची वाट पाहत आहे. त्याच्याकरता इथले जे उद्योगपती, व्यापारी, आमदार नावाचा जो माणूस आहे, शिवसेनेचा आमदार आहे, त्यांनी काय म्हणता इथली जमीन विकत घेतली. आम्ही त्याला म्हणतो की आमचे पैसे दे, तो म्हणते तुमचे मेल्यावर पैसे देईल म्हणते. प्रकाश पोरे देशोन्नतीचे मोठे पत्रकार आहे ते, आणि पत्रामध्ये छापतात की मी शेतकऱ्याचा, मजुराचा आहे, परंतु असे काहीच नाही आहे आणि ते फक्त मजुराचे हाय घेऊन राहिलेले आहे आणि आमची हाय त्यांना ह्या इलेक्शनमध्ये जरूर लागणार आहे. 12.5 करोड आमचे प्रतिपक्षांनी जमा करून ठेवले कोर्टात, पण तेही वाटप नाही करून आले. ते खायसाठी मरून राहिले. आम्हाला म्हणतात 1 करोड 20 लाख घ्या आणि घरी जा, बाकीच्या खायसाठी पुरे पैसे झाले ते काढून नाही राहिले. आणि पूर्ण जमीन विकली कंपनीची. आम्हाला 1 पैसा भेटला नाही. 20 वर्ष झाले कोर्टात केस आहे आणि कोर्टातही काय निकाल नाही लागत. ही जमीन शासनाने अकोला आवध शुगर मिल्स लिमिटेड, जी सुरत बेरार ऑइल इंडस्ट्रीज म्हणून झालेली होती, 1948 साली शासनाने ही जमीन दिलेली आहे. 48 एकर 20 गुंठे. ही जागा येथील जे जनप्रतिनिधी म्हणून, जसं भाजपचे पदाधिकारी यांच्या नावाने खरेद्या झालेल्या आहेत. आता देशोन्नतीचे पत्रकार स्वतः म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी, पण इथे कृषीधनमध्ये ही जागा शासनाची जागा त्यांनी खरेदी केलेली आहे. आम्हाला आमच्या कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ह्या ज्या जमिनी विक्री झालेल्या आहेत, याचा आता या लोकसभेमध्ये आमचा एकही मतदार, कामगार मतदार तरी यात मतदान देणार नाही जोपर्यंत या कामगारांचा प्रश्न सोडवला जात नाही. बरोबर आहे की कामगार मतदार मतदान करणार नाही असं म्हणतायत. मेरा भी पति मर गया, पैसा करते करते इलाज के लिए आज कितने जने मजदूर, ये बर्तन घस के, बर्तन भीख मांग रहे, ये बर्तन घस रहे, मेरे से काम होता नहीं, बीमार रहती, कमर में कहाँ क्या करना। 21 साल हो गए, 21 साल हो गए मजूरी लड़ते, हमको ब्याज समेत पैसा जरूर होना ही, और नहीं तो हम उपोषण पे बैठ जाएंगे जाके नागपूर. तुम्ही काय सांगाल आजी, काय करता तुम्ही आता? मिल तर बंद झाली, पैसा मिळत नाही. पैसा मिळत नाही, मग पैसा मिळत नाही तर आम्ही काय खाऊ? आमचे लेकर बाळ भनभन पागलवाणी हिंडू लागले. तर याचा इलाज आमच्या घरचे माणसं 9-9-74 पासून गेले. डबल ड्युटी करायला लावली घरून बोलून सगळ्या, तर त्याचा बी हिसाब दिला नाही. आमचा ड्युटी करून आमचा 21 वर्ष झाले. आमचा न्याय आहे का सरकाराची? हे कुणी न्याय आहे का? हे न्याय द्यायला पाहिजे कामगाराचा. हे कामगार सरकार कासाठी आहे? कामगाराचा न्याय सोडायसाठी आहे. सरकार कामगाराचे मायबाप आहे. हे विनंती करून हात जोडून सांगतो की आमचा पैसा आम्हाला मिळा आणि आमच्या पगार पडा. बरोबर आहे की आपण बघितलं की हा जो सगळा इथे लोकसभा निवडणुकीमध्ये जे मतदार आहेत, कामगार मतदार आहेत, लाख कामगार मतदार 1 लाखाच्या संख्येमध्ये इथे अकोला शहरात आहेत. मात्र हे सगळं असताना यांचा पैसा नाही मिळाला तर हे सगळे कामगार मतदानावरती बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. किमान राजकारण करणाऱ्यांनी, या शहरात येऊन मतं मागणाऱ्यांनी याचा विचार करायला पाहिजे. ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर परत भेटू. अकोला
मतदारसंघात असलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये मी आत्ता आलेलो आहे. या ठिकाणी कृषी महाविद्यालयामध्ये पदविका आणि पदवीचं शिक्षण घेणाऱ्या तरुण पदवीधरांना नेमकं काय वाटतंय, सरकारच्या धोरणांविषयी काय वाटतंय, कारण हीच तरुण पिढी इथं शिकून पुढच्या काळामध्ये आपापल्या शेतामध्ये जाऊन त्या प्रकारचा अभ्यास करून त्या पिकाला पिकवण्याचं काम करतात. मात्र सरकारी योजना या किती फायदेशीर ठरतात आणि त्यांच्या मनातले नेमके आराखडे काय आहेत पुढच्या काळात जगण्यासाठीचे एक मतदार म्हणून थेट जाणून घेऊया त्यांच्याकडून. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या या तरुण पदवीधरांशी आपण बोलतोय. यांच्या प्रत्येकांच्या मताप्रमाणे नवीन तरुण मतदार हे सगळे आहेत. यांना नेमकं काय वाटतंय, कृषी विद्यालयामध्ये येऊन हा अभ्यासक्रम पूर्ण करून परत आपल्या शेतात जाऊन काम करत असताना सरकारी योजनांचा फायदा आणि त्याप्रमाणाचे निकष खरंच शेतीसाठी सरकार लावतं का? आपण प्रत्येकाचे एक एक मतं जाणून घेऊया. सुरुवात तुमच्यापासून. देशातल्या 58% लोकांना रोजगार पुरवणारं आपलं जे शेती क्षेत्र आहे त्याला अर्थसंकल्पात नेहमीच डावललं जातं. आणि जो आपला मुद्दा आहे की कृषी कर्जमाफी वगैरे हा तात्पुरता मुद्दा असून कर्जमाफी देण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा आम्ही सरकारकडून करतो. तसेच शेतकऱ्यांना सक्षम करणे हा एक पर्याय असून कृषी कर्जमाफी हा तात्पुरता उपाय हा न करता शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठीचे जे धोरणं जे सरकार आखेल त्याला कृषी पदवीधरांचा नेहमीच पाठिंबा राहील. बरोबर आहे की सरकारची धोरणं ही आत्ताची कुचकामी आहेत, मात्र सक्षम धोरणं आखण्यासाठी कृषी पदवीधर त्यांना पाठिंबा देत आहेत. तुम्हाला नेमकं काय सांगायचं याबद्दल? सरकारची धोरणं बऱ्याच प्रमाणात यशस्वी होत आहेत, पण जसं नैसर्गिक आपत्ती आली की आता गारपीट झाली पूर्ण विदर्भामध्ये आणि जेवढं नुकसान झाले तर जेवढं सरकार 5,000 किंवा 10,000 15,000 रुपये जेवढं त्याचा मोबदला देत आहे तेवढं पुरेसं नाही आहे. मग अर्थात बघितलं तर तेवढं खर्चच तेवढा होते पूर्ण एखाद्या उत्पादनाच्या बाबतीत. तर तसं बी बियाण्याचा खर्च तेवढा तर तेवढं उत्पादन पुरेसं नाही आणि शेतकऱ्याला जेवढं त्याचा मोबदला मिळतोय किंवा सरकार जे देते तेवढं पूर्ण नाही. Being the agriculture graduate, I would like to talk about the education, particularly agriculture education बद्दल मी बोलणार आहे. तर ॲग्रिकल्चर एज्युकेशनचं जर बघितलं तर ॲग्रिकल्चर एज्युकेशनची क्वांटिटी वाढते आहे पण क्वालिटी कुठं वाढताना दिसत नाही. आणि याला बऱ्याच प्रमाणात जसं आमच्या ॲग्रिकल्चरमध्ये क्रॉप रोटेशन म्हणतात तसं एक सरकारमध्ये बी एक रोटेशन आवश्यक आहे. तसं एकच एक सरकार जर आली तर त्याच्यात एक मक्तेदारी निर्माण होते आणि ते जे पॉलिस्या राबवायला पाहिजे त्या राबवत नाही. जसं ॲग्रिकल्चर एज्युकेशनबद्दल जर बोलायचं झालं तर प्रायव्हेट कॉलेजचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, त्यांना जे निकष लावलेले आहे त्या प्रमाणात ते पूर्ण होत नाही. आणि त्यांना जे पॉलिटिशियन्स लोक आहे, आता यात सगळ्याच प्रकारचे पॉलिटिशियन्स आहे, सगळ्याच पक्षाचे हे आहेत, तर यांना पर्टिक्युलर त्या एज्युकेशनकडे लक्ष द्यायला पाहिजे किंवा क्वालिटी एज्युकेशन कसं वाढवू आपण. आणि ॲग्रिकल्चरमध्ये जे आता सध्याचं जे लागू झालं होतं प्रॅक्टिकल बेस आणि थेरी बेस, पण ॲग्रिकल्चरचा जर विचार केला एज्युकेशन हे प्रॅक्टिकल बेस आहे, तर प्रॅक्टिकल पासिंग आणि थेरी पासिंग हे जे वेगळं केलं होतं. आता जर सध्या 4ही कृषी विद्यापीठाचा जो निकाल जाहीर झाला त्यात 4ही कृषी विद्यापीठाचा निकाल 10% पेक्षाही कमी आहे आणि ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. अकोल्यात यावर्षी गारपीट झाली खूप मोठ्या प्रमाणात, पण अकोल्यातले जे विद्यमान खासदार आहेत ते आम्हाला तरी कुठे नाही दिसले की ते दौरा करताना ते आपल्या इलेक्शनमध्ये खूप व्यस्त असल्यामुळे या कारणामुळे कुठेच दिसलेत नाही. आणि विद्यमान खासदार जे अकोल्याचे आहेत त्यांचे स्वतःचं एक KVK आहे, कृषी विज्ञान केंद्र आहे, आणि ज्या आपल्या विद्यापीठाच्या बाजूला ऑफिस आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीज त्याचे डायरेक्टर आहेत. तरी पण ह्या सर्व गोष्टी असतानाही त्यांनी अकोल्याचा पूर्णपणे दौरा केला नाही आणि गारपीटग्रस्तांना काही मदत पेपरमध्ये असं काही दिसण्यात आलं नाही, मदत कुठेही दिली जात नाही. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये या कृषी महाविद्यालयातनं कृषी विद्यापीठातनं शिकणारा हा कृषी पदवीधर याच्या समस्या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजेत. एवढंच नाही तर केंद्रामध्ये बसून कृषी मंत्रीपद सांभाळणं आणि दर 5 वर्षांनी येऊन याच तरुणांना आपल्या मतांसाठी सोबत घेऊन जाणं इतकं राजकारण करून भागणार नाही. नव्या तरुणांची नवी हाक ही राजकारण्यांनी ऐकायलाच हवी. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.